श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बिल्वदल 24. योग्यतेनुरूप उपासना करावी. गृहस्थ दासवा यती दीक्षा. श्री स्वामी समर्थ जन सांप्रदायी पूजनाची सोयी ऐसी ठेवा. गृहस्थ दीक्षेचे नीतिनियम संसारी स्वामी भक्तांसाठी. जे भाविक जन श्री स्वामी समर्थ यांची उपासना अत्यंत कसोशीने करतील, चालवतील, त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात. बुवाबाजी, ढोंगबाजी करणाऱ्या, पोटापाण्यासाठी मठाचे गाडे चालवणाऱ्या पोटार्थी, अर्थार्थी लोकांना हा नियम लागू होत नाही. शुद्ध भोळे भाविक जन त्यापेक्षा अधिक पात्र असतील. आता गृहस्थ दीक्षेचा नियम प्रेमभाव धरून कसा चालवावा हे नमूद करतो. जो श्री स्वामी गुरूंना शरण जाईल, त्यांची दिव्य कृपा संपादन करील, त्यासच दीक्षा मिळेल हे जाणावे. श्री स्वामी समर्थांनी सन 1878 समाधी लिलेचे नाट्य रचून ते अक्कलकोट पासून देहाने गुप्त होण्याआधी अक्कलकोट गादीची सूत्रे ही त्यांनी सेवेकरी व सत्शिष्य उत्तराधिकारी श्री बाळप्पा तथा ब्रह्मानंद सरस्वती महाराजांना रितसर सुपूर्त केली. ते दीक्षेचे अधिकृत स्थान म्हणजे श्री गुरु मंदिर, भारत गल्ली, अक्कलकोट हे होय. या परंपरेत ब्रह्मानंद सरस्वतींनंतर गंगाधर महाराज तथा दयानंद सरस्वती व पुढे गजानन महाराजांपर्यंत गादी चालली. पुढे गजानन महाराज अक्कलकोटकर यांनी उत्तराधिकारी पद अधिकृतरित्या कुणाकडेही न सोपवल्यामुळे या श्री गुरु गादीचे कार्य थांबले. दीक्षा देण्याचा अधिकार अक्कलकोटात श्रींनी अन्य कोणासही दिलेला नव्हता वा नाही. कुणीही भारावून जात आपली फसवणूक करून घेऊ नये. या उपर श्रींची दीक्षा ही प्रत्यक्ष त्यांचीच कृपा प्राप्त झाल्यास, त्यांच्याच करवी अनायासे प्राप्त झाली तरच होईल. समर्पित भक्तांनी भूवैकुंठी निरंतर जावे. भूवैकुंठ म्हणजे अक्कलकोट. जन्मास आलेल्या जीवांनी अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थ गुरूंची भक्ती अनन्य भावाने करावी. सर्व स्वामी भक्तांनी अक्कलकोटी जावे व तिथे मिळेल ती, शक्य होईल ती स्वामी सेवा करावी व स्वामी कृपेचा मेवा मिळवावा. इथे अनन्य भावाने सेवा केल्यास योग्य वेळी रितसर दीक्षेचा लाभ होईल. ही दीक्षा प्राप्त झाल्यास पुढील पद्धतीने श्री स्वामी पंथ चालवावा. तुमचा श्री स्वामींवरील भाव, तुमच्या अनन्य स्वामी भक्तीचे बळ पाहून कृपा झाल्यास दीक्षा प्राप्त होईल. श्री स्वामी कृपा होऊन सर्वप्रथम अनुग्रह मिळेल. नंतर आपल्या घरी आपण नित्यशः समर्थ पादुकांचे पूजन करावे व श्रींच्या स्वरूपाचे, चरणांचे नित्य अनुसंधान ठेवावे. आपल्या देव्हाऱ्यात श्रींना अत्यंत भक्तिभावाने पूजावे, म्हणजे श्री स्वामीरायांची कृपेची छाया आपल्या वंशावर सदोदित राहील. श्री स्वामीवार म्हणजे गुरुवार आणि श्री स्वामी जयंती म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया उत्सव आणि त्यांची दृढतेने उपासना प्रेमभावाने चालवावी. अक्कलकोट हे भूवैकुंठ असल्याने येथेच सेवेचे वैभव प्राप्त होते. स्वामी सेवा केल्यास कृपेचा ठेवा प्राप्त होतो. अक्कलकोट ही मुख्य श्री स्वामी गादी होय. गुरु गादीवर दीक्षा मिळेल अशी संधी आपण साधावी. अक्कलकोटचे श्री गुरु मंदिर हे सन 1901 स्थापन झाले. त्यापूर्वी अक्कलकोटचे मुख्य स्थान वटवृक्ष देवस्थान हेच असून त्या तिथेच मुख्य गादी होती व श्री स्वामींकडून असंख्य शिष्यांना तिथे रितसर कृपा लाभली, दीक्षा प्राप्त झाली. श्री स्वामी सूत हे स्पष्टपणे नमूद करत आहेत की अक्कलकोट मधूनच श्री स्वामींच्या पादुका श्री स्वामींकडूनच रितसर घ्याव्यात, दंड व कमंडलूही मिळवावा. श्री स्वामी लीला काळाचा विषय. दीक्षा घेतलेल्या साधकाने श्री स्वामींच्या पादुका घ्याव्यात. श्रींच्या पादुका हे त्यांचे सगुण रूपच होय. पादुका, दंड आणि कमंडलू घ्यावा. श्री स्वामी समर्थांचे मुख्य गादीस्थान म्हणजे अक्कलकोटचे वटवृक्ष स्थान हे होय, जिथे स्वामीराज गुरु हे सिद्धासनी उभे आहेत. त्यांच्या समोर त्यांचे आत्मलिंग आहे. तिथे दीक्षा व कृपा संपादून श्री स्वामी चरणी लीन होत या पादुकांची प्राप्ती होऊ शकते. येथे श्री स्वामीसूत महाराजांना असे नमूद करायचे की वटवृक्षाखाली सिद्धासनी श्री गुरुस्वामी हे पायी आत्मलिंग पादुका घालून वावरत होते. तिथे ते उभे होते व त्या स्थळी त्यांनी आत्मलिंग आपणास दिले. त्यांचे हे दीक्षास्थान होय आणि अन्य भक्तांसाठी हेच दीक्षास्थान असले पाहिजे. अर्थात बाळप्पा महाराज या स्थानी स्थिर न होता त्यांनी आपले स्थान व कार्यस्थळही पुढे बदलले. उत्पत्ती, स्थिती व लय म्हणजे निर्माता, प्रतिपालक व निर्दालक असे परब्रह्म माझे स्वामीराज असून साऱ्या जगाचा उद्धार करण्यासाठी ते अवतरले. तसेच धर्मस्थापना
हाही त्यांच्या प्रकटीकरणामागचा उद्देश होता. असे हे पूर्ण ब्रह्म जगजेठी सागराच्या काठी आपल्या गादीवर मुंबापुरी येथे उभे आहेत. श्री स्वामींनी आपल्या गादीचे हे नवे क्षेत्र वसवले, ज्या स्थानाच्या दर्शनमात्रे जडमूड सारे जीव उद्धरतात, श्रींच्या कृपे पावन होतात. गृहस्थाश्रमी जीवन कंठणाऱ्या गृहस्थांनी येथून स्त्रींची दीक्षा घ्यावी व समर्थांची कृपा संपादावी. माझे हे समर्थ स्वामीराज वंश परंपरेने ह्या पंथ चालवतील. अशा साऱ्या गृहस्थांनी जगजेठी समर्थांचे भूवैकुंठ स्थान अक्कलकोट येथे श्री स्वामी जयंतीच्या वारीलाही वर्षानुवर्ष जात राहावे. त्याने मुख्य गादीला सद्भावाने भजावे, ज्यामुळे श्री स्वामींच्या पायी साधक गृहस्थाचे मन शुद्ध होत राहील. श्री स्वामी समर्थ पंथ ही गृहस्थ दीक्षा चालविता व्यावहारिक पातळीवर प्रारब्ध भोगात पिचून काढणाऱ्या काळालाही शिक्षा होईल. म्हणजे साधकाचे प्रारब्धच बदलून काळमार्गाचा त्याला त्रास होणार नाही. त्याला धन धान्य लक्ष्मी जे हवे ते प्राप्त होऊन अंती योग्य सद्गती लाभेल. सर्वात महत्वाचे म्हणजे चारही वर्ण ब्राह्मण वैश्य क्षत्रिय व शूद्र या चारही वर्णीयांना सारखेपणानेच दीक्षा मिळू शकते. येथे वर्णभेद मुळीच नाही. दीक्षा घेऊन श्री स्वामींचे पूजन करावे. त्यांचे नियमही सर्वांना सारखेपणानेच राहतील. जाती ज्ञाती विषय भेदाचा कुणाला विचार करायचा असेल तर ज्याचे त्यानेच ते योग्य अयोग्य ठरवावे. स्त्रींसमोर मात्र कसलाही भेद नाही. गृहस्थ दीक्षेचा हा असा नियम आहे. माझे पिता श्री स्वामी समर्थ अशा त्या स्वामीरायांनी हे आपणाला उत्तमरित्या सांगण्यासाठी सुताकरवी बोलविले. जीवनाचे सारे अर्थ साध्य करण्यासाठी सर्वांनी योग्य प्रकारे श्री स्वामी पंथ चालवावा असे स्वामी सुतांचे सांगणे आहे. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ उपासना गृहस्थ दीक्षा अभंगाचे वर्णन येथे पूर्ण झाले. श्री स्वामीदास दीक्षेची नियमावली संसारीपण मठाधिपती भक्तांसाठी. श्री स्वामी समर्थ पंथाच्या दासदीक्षेचा सोय पद्धती संप्रदायात अशी आहे. श्री स्वामी महाराजांची कृपा संपादन केल्याबरोबर ही दीक्षा प्राप्त होते. दीक्षा झाल्यावर समर्थांच्या उपासनेचे जे नियम आहेत ते प्रेमभावाने अंगीकारून कालक्रमणा सुरू करावे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे पूजन करावे. कमंडलू व दंड मिळवावा. श्री स्वामी उपासनेची परंपरा घरामध्ये सर्वांनी अखंड ठेवावी. प्रापंचिक उपाधी फार त्रस्त करतात. त्या सर्वांमध्ये अडकून न पडता दास दीक्षेची संधी मिळताच परमार्थ मार्ग चोखाळावा. आपल्या मस्तकी भगवे वस्त्र लेवावे. एक प्रकारे अशी विरक्ती अंगी बाळवावी की साऱ्या आसपासच्या जगासाठीही या स्वरूपाचा प्रभाव वाटावा व श्री स्वामी पूजनामध्ये सदानकदा नित्य राहता यावे. दास झालेल्या श्री स्वामी साधकाने अंगावर श्वेतवस्त्र पांघरावे. दासाने आपल्या शरीरावर भगवे वस्त्र घालू नये. श्री स्वामींवर तुमचा भक्तिभाव किती आहे त्या बळावर दासाला दंड झोळी चिपळ्या आणि रुद्राक्षाची माळ प्राप्त होईल. श्री स्वामीरायांची कृपा संपादून दासाने हे सारे दिव्य अलंकार परिधान करावे. श्री स्वामींचे भूवैकुंठ अक्कलकोट येथे जाऊन श्रींची सेवा नीट करीत जावी. श्री स्वामींची गादी जे मुख्य वटवृक्ष स्थान येथून दीक्षा संपादावी. येथे श्री स्वामींचे आत्मलिंग ज्योती पुढे विराजत आहे, त्याकडे भक्ती वाढवावी. येथे भक्तांनी हे ध्यानी घ्यावे की वटवृक्षाखालचे श्री स्वामी स्थान हे समर्थ निजानंदी निमग्न लिहिलेनंतर स्वामींचे प्रिय भक्त ज्योतिबा पाडे हे सेवेकरी पाहत असत. सन 1878च्या स्वामींच्या गुप्त होण्याच्या लिहिलेनंतर 41 वर्ष तेच वटवृक्ष स्थानाचे संवर्धन करीत राहिले. सुपात्र भक्ताला येथे दीक्षा निश्चितपणे पुढेही मिळत राहिली. ज्योतिबांच्या पश्चातही श्रींनी असंख्य साधकांची ती सोय पाहिली. आजही अशा प्रकारे दीक्षा मिळाल्याची उदाहरणे ऐकिवात आहेत. योग्य दासांवर यापुढेही कृपा होत राहील. दासदीक्षा झाल्यावर भाग्यवंत साधकाने कीर्तनाची वहिवाट चालू करावी. ही परंपरा कायम राखावी. कीर्तनाच्या वेळी श्री स्वामींच्या पादुकांसमोर बद्धांजली ठेवून कृपेची भिक्षा मागून त्यांना वंदन करावे. नित्य नियमाने असे कीर्तन करावे व सर्वांना श्री स्वामी वैभवाच्या कथा वार्ता कळवाव्या. वंश परंपराने आपले संप्रदाय पुढेही नीट चालू ठेवावा, त्याची योग्य ती व्यवस्था लावावी. अक्कलकोट नंतरची श्री स्वामी गादी मुंबापुरी खाडीलकर रोड गिरगाव येथील कांदेवाडीचा मठ. कालपरत्वे श्रींच्या आत्मलिंग पादुका येथून इतरत्र गेल्या असल्या तरी श्रींची मान्यता या स्थानाला प्राप्त झालेली असून येथूनच स्वामीसूत कार्य करीत होते.
येथेच त्यांचा देहांत झाला. त्यांचे बंधू सच्चिदानंद बाबा येथूनच वहिवाट परंपरा सांभाळत होते. त्यामुळे मुंबापुरी गादीचे श्री स्वामींनी मुकरर केलेले स्थान हेच होय. श्री स्वामींचे मुख्य स्थान अक्कलकोट प्रमाणे मुंबापुरी गादी ही देखील असून दासदीक्षेची संधी येथे साधावी, म्हणजे साधकांनी या स्थळी आपली साधना सर्वतोपरी एकटावावी. योग्य वेळी येताच त्यावर श्रींची कृपा होऊन दासदीक्षा मिळू शकेल. श्री स्वामी सूत व नंतर दादाबुवा यांच्या काळातले कार्य. श्री स्वामींच्या दासांनी जिथे जिथे स्वामी पाठ असतील तेथील सेवा कार्य आनंदाने पाहावे. त्यांनाही दासदीक्षेचा अनुग्रह मिळेल. त्यांनी परंपरेनुसार संप्रदाय राखावा. पैशाची बोली करून कधी कीर्तन अथवा भजन करू नये. खुशीने जो आहेर वा बिदागी मिळेल ती आदराने अंगीकारावी. तसेच आपला कुळधर्म आचार विचार क्रमाने नीट राखावा, तो त्यागू नये. देव ब्राह्मणांना मनोभावे वंदन करावे. नेहमी नीतिपत्ता राखून वागावे. भिक्षेसाठी समर्थांची जोडी मिळाली तर उत्तमच. ती सांप्रदायी भावपूर्णतेने फिरवावी. शिधा धान्य आदी साहित्य कुणी दिले तर ती भिक्षा योग्य मानून त्याचा स्वीकार करावा. गृहस्थ दीक्षा ज्याने घेतली त्याच्या कुळात लग्न विवाहादी प्रथेला मान्यता आहे, त्याची काही अडचण नाही. उत्पत्ती स्थिती लय करता या त्रयगुणी परब्रह्माचा प्रसार मात्र सर्व गृहस्थ व दासांनी निरंतर मनोभावे करावा. संप्रदाय जसा वाढवत जाल तसतसा या कार्याचा मला आनंद होईल. आपल्याकडे येणाऱ्या समस्त भक्तजनांना परमार्थाच्या मार्गास लावावे. भगवत भजनी लावावे. श्री स्वामी समर्थ नामाचा प्रसार करून स्वतःलाही उद्धरावे. इतरांचाही उद्धार करावा, म्हणजे तो धन्य होऊन त्याची कीर्ती स्वामी पायी पोचेल. श्रींनी दासदीक्षेचे जो नियम माझ्याकरवी बोलवला तोच तुम्हाला कळवित आहे. ज्याची जी दीक्षा त्याचा त्याने नियम चालवावा. श्री स्वामी गादीची सेवा करीत ते स्वरूप चित्ती धरून ठेवावे. अक्कलकोट भूवैकुंठ व दर्याकाठची मुंबापुरी गादी ही उभारून श्री स्वामी समर्थ जगजेठी दिमाखात उभा आहे. अशा प्रकारे श्री समर्थांना भजण्यासाठी तुम्हा दासांनी श्री स्वामी पंथ चालवावा असे स्वामी सूत सर्वांना विनवित आहे. येथे सांप्रदायिक दासदीक्षेचे मार्गदर्शन पूर्ण झाले. श्री स्वामी समर्थ गुरु संप्रदाय यती दीक्षा ब्रह्मचारी मठाधिपतींसाठी. श्रींचे वंशपरंपरागत मठ व नव्याने श्री कृपेने स्थापन होत असलेले मठ याद्वारे कार्यरत असलेले मठ व्यवस्थापक सेवेकरी यांनी कशा प्रकारे श्री स्वामी सेवेत कटिबद्ध असले पाहिजे याचे मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ गुरूंनीच दिलेल्या प्रेरणेनुसार श्री स्वामीसूत महाराजांनी सर्वांकरिता केले आहे. श्री गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या गुरु संप्रदायाचे यतिदीक्षेचे नियम काय आहेत ते आता स्पष्ट करतो. श्री स्वामींची अनन्य भावाने सेवा करावी. पूर्ण निष्ठा ठेवून श्री चरणांशी शरणागत राहावे. श्रींची कृपा संपादावी, म्हणजे ही महत्त्वपूर्ण अशी दीक्षा मिळू शकेल. श्री स्वामींपायी पूर्ण एकनिष्ठ असणाऱ्यांसाठी कोणते नियम आहेत ते आपण भरवसा ठेवून ऐकावेत. यती दीक्षा घेणाऱ्याला प्रपंचाचे विचार मुळीच नसावेत. श्री स्वामी कृपेने त्याने अलिप्त व मोकळेच राहावे. दीक्षेचे नित्य नियम कसोशीने पाळावे. दंड कमंडलू झोळी व यती महाराजांचे नाम हा दीक्षेचा पहिला प्रथम शिरस्ता. तसेच यतिवर्यांनी दाढी राखावी. शिरावर जटा ठेवाव्यात. सदोदिश श्रींवर निष्ठा ठेवून वर्तावे. अंगावर भगवे वस्त्र परिधान करावे. लंगोट म्हणजेच कौपीन सफेद रंगाचे असावे. यज्ञोपवीत सर्व काळ अंगावर गळ्यात असावे. गळ्यामध्ये रुद्राक्षही घालावा. यती धर्माचा सारा आचार विचार पाळावा. भिक्षा मागताना झोळीमध्ये सुकी भिक्षा घ्यावी. नित्यधर्माने नित्य वागावे. प्रसंगवश योग्य ब्राह्मणांचे घरी भोजन करावे. इतर जन मात्र भिक्षेसाठी वर्ज्य मानावे. ज्याचा त्याचा आचार विचार कसा आहे हे पाहून कार्य चालवावे. आवश्यकतेनुसार जात भेद आपल्या मनानुसार राखावा. पूर्ण काळ समर्थांची सेवा करावी. ब्राह्मण ज्ञातीं व्यतिरिक्त अन्य जातींमध्येही या श्री गुरु संप्रदायानुसार यती दीक्षा घेता येईल. या दीक्षा प्राप्तीसाठी अजोड अभेद भक्ती व श्री स्वामींचे मुख्य गादी संस्थान येथून मान्यता प्राप्त झाली पाहिजे. दुसरे संस्थान मुंबई आत्मलिंगाचे मूळ स्थान दर्याकाठी आहेच, जेथे कटीवर कर ठेवून जगजेठी भक्तांसाठी उभे आहेत. त्यावर भरोसा ठेवून निर्धारपूर्वक कार्य निरंतर करीत राहावे. समर्थ मठाची व्यवस्था समर्थपणे पाहावी. नीतीने वागणे चित्तात धरून राहावे. स्वामींच्या गादीचे मुख्य संस्थान असलेल्या स्थानावरून जे हुकूम येतील ते सर्व जनांनी पाळावे. ज्याचा त्याने आपापल्या नियमावलीला अनुसरून नियम पाळावा.
असे करत असताना कोणत्याही उपाधीने त्रस्त होऊ नये, त्यास बळी पडू नये, उपाधीच्या मागे धावू नये. देवा ब्राह्मणांना अत्यंत आदराने वंदन करावे. मुखाने कोणतेही नीच वचन, संतापजनक शब्द, शापित वचन बोलू नये. यतिदीक्षेचा हा मुख्य नियम आहे. स्वामी सूत म्हणतात, माझे परमपिता श्री स्वामीरायांनी हे नियम माझ्याकडून बोलविले आहेत. हे सारे नियम समर्थांनी बदलले म्हणून येथे लिहिले आहेत. अशा प्रकारे सांप्रदायिक यती दीक्षेचे नियम येथे पूर्ण झाले. श्री स्वामी पूजेचे नियम, यती दीक्षेचा दंड. श्री स्वामी समर्थ स्वरूपाचे भक्तजन जे असतील त्यांनी याला संप्रदाय म्हणून स्वीकारले असेल तर श्रींच्या पूजनाची पद्धती अशी ठेवावी. श्री स्वामीरायांच्या पादुका हे त्यांचे सगुण रूप समजून त्या भजाव्यात. दीक्षेनंतर दंडही असावा. त्याचे प्रमाण असे आहे: आसन घालून ताठ बसावे. मग आसनापासून हनवटीपर्यंतचे जे अंतर त्या उंचीचा दंड असावा. त्या दंडावर श्री स्वामी समर्थ हे नाव असावे. उत्तम प्रकारचा कमंडलू असावा. तो भोपळ्याचा वा अगदी तांबे, चांदी आदी धातूंचा बनवला तरी ठीक. त्यावरही श्री स्वामी समर्थ नाम कोरून घ्यावे. त्यावर ते फार उत्तमच शोभून दिसेल. अशा प्रकारे नियमावली सांगत स्वामी सुथे म्हणत आहेत: श्री स्वामी समर्थ जनसांप्रदायी पूजनाची सोयी ऐसी ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.